कुंडेवाहाळ येथे सिडकोच्या सर्व्हेला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवल्याने सर्व्हेची प्रक्रिया स्थगित करण्यात आली। कोणत्या प्रकल्पासाठी जमीन घेतली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना किती मोबदला दिला जाणार आहे याबाबत सिडकोकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांची संमती घेतल्याशिवाय कोणताही सर्व्हे होऊ देणार नसल्याची भूमिका व्यक्त करण्यात आली। 2013च्या जमीन संपादन कायद्यानुसारच जमीन संपादित करून योग्य मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। परिसरातील जमिनींच्या विक्री दरांचा आधार घेत प्रतिगुंठा 2,48,00,000 रुपये मोबदल्याची मागणी असल्याचे शहाजी पाटील यांनी सांगितले। ही मागणी यापूर्वीच संबंधित विभागांकडे सादर करण्यात आली असून ही मागणी मान्य झाल्यानंतरच जमीन संपादन प्रक्रियेबाबत पुढील चर्चा आणि कार्यवाही होऊ शकते असेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान शेतकऱ्यांच्या विरोधामुळे भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे होणार नसल्याचे सांगितले। तुम्ही सिडकोचे आहात, मेट्रो सेंटर कुठल्या दिल्लीचे आहे का? ती पण सिडकोचीच आहे ना, मग तुम्ही त्यांना विचारून की त्याही तुम्हाला विचारून तिकडे पाठवले असतील ना, का तुम्ही डायरेक्ट आलेत का? सिडको तुम्ही सांगता बेलापूरवरून सिडकोवरून आले तुम्ही, मेट्रो सेंटर कुठनं आहे? सिडकोचीच आहे ना। आणि ऐका दी तुम्हाला ज्यावेळी निवेदन दिले त्यावेळी मागण्यांचं जर तुम्हाला लेटर दिलेलं आहे मेट्रो सेंटरला, त्यावेळी त्यांनी तुम्हाला सांगितलंच असेल ना की यांच्या मागण्या काय ना, आणि तुम्ही डायरेक्ट सर्व्हेला आली तिथेशी, याचं तर तुम्ही शेतकऱ्यांना फाट्यावरच मारता। तसं नाही, असंच आहे याचा अर्थ। तुम्ही आपण लास्ट टाइम तिथे भेटलो होतो 4 तारखेला, बरोबर ना? त्या टाइमला तुम्ही जे लिहून घेतलं होतं आमच्याकडनं की आमच्या ज्या समस्या आहेत किंवा आमच्या ज्या मागण्या आहेत त्या काय केल्या तुम्ही, त्याचं काय केलं तुम्ही? घेतली होती की नाही? मी नाही, अहो असं काय ती कागद कुठल्या पुलावर नदीत टाकली तुम्ही? तरी असतील ना ते पेपर। तुम्हाला राईटच नाही आहे तर तुम्ही पुढे येता कशाला? मी सर्वे अधिकारी भूकरमापक अधिक सावंत। आज मला मी भूमी अभिलेख पनवेल कार्यालयातून आलेलो आहे। आता इथे शेतकऱ्यांचा तर म्हणजे विरोध आहे सर्वेला, मग तुम्ही तर सर्वे करणार आहे का? जर तुमचा विरोध असेल तर आम्ही शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्ही कसं करणार? मग आज तुम्ही सर्वे करणार? आता पंचनामा करावा लागेल, कारण आपलं विरोध असल्यामुळे। नाही, शेतकऱ्याची जी प्राथमिक चर्चा झाली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की आम्हाला कुठल्या प्रकारचं संपादन कशा प्रकारे होणार आहे, कशा प्रकारचा मोबदला असेल आणि शेतकऱ्याला काय फायदे असणार याचं कुठल्याही प्रकारचे पूर्वकल्पना त्यांना देण्यात आलेली आहे। त्याची माहिती संपादित मेट्रो सेंटर एक देऊ शकते किंवा सिडको देऊ। आज तुम्हाला हे सर्वे करण्यासाठी सांगितलं कोणी होतं? नाही, आम्हाला नोटीस मिळाली ना, म्हणजे आमच्याच ऑफिस, कारण वरिष्ठाकडून तुमची चर्चा झाली शेतकऱ्यासंग अशी समजली, त्यानंतर त्यांनी नोटीस काढली। विषय काय आहे का भूमी अभिलेख जमीन संपादन करणार आहे, संपादन करणारी अथॉरिटी वेगळी ना? हा, मेट्रो सेंटर एक आहे ना। मग आता त्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही आलेले आहेत का? हा, तुमच्या सोबत सिडकोचे अधिकारी दिसत नाही ते आहेत, ते कुठं आता बाहेर गेलेत, येतो म्हणले। पण भूमी अभिलेख डिपार्टमेंटला त्यांच्या मी शहाजी पाटील बोलतोय। भूमी अभिलेख डिपार्टमेंटला कुठल्याही जमिनीचा सर्वे करायचा असेल तर त्या जमिनीचा मालक जो आहे त्या मालकाची लेखी अनुमती असल्याशिवाय त्यांनी सर्वेला येणंच नाही। म्हणजे रेव्हेन्यू ॲक्ट असं सांगतो की ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या जमिनीचे मालक यांची लेखी संमती असल्याशिवाय त्यांनी यायला नाही पाहिजे। तर या केसमध्ये इथल्या कुठल्याही शेतकऱ्यांना लेखी संमती दिलेली नसताना सिडको पुन्हा जबरदस्तीनं सर्वे करायला येते, हे न सुटलेलं कोड आहे। आत्तापर्यंत अशाच प्रकारे जबरदस्ती करून सिडकोनं जागा घेऊन लोकांची फसवणूक केलेली आहे। त्याच्यामुळं आता आम्ही फसवणूक करण्याचा कुठलाही चान्स सिडकोला देणार नाही। त्याच्यामुळं जर सिडकोला जागा घ्यायची असेल तर त्यांनी कशासाठी जागा घ्यायची आहे त्याचे लेखी शेतकऱ्यांना कळवावं लागेल। आणि लार कायद्यामधल्या प्रोव्हिजनप्रमाणे त्यांना जर शहरीकरणासाठी जागा पाहिजे असेल तर त्या शहरीकरणामध्ये जागा कंपल्सरी घेताना त्याच्यामध्ये जमिनीचा मालक हा भागीदार असणं आणि त्याचा सामाजिक आणि आर्थिक उत्कर्ष होणं हा लार कायद्याचा जो मूळ गाभ आहे, त्या पद्धतीनं सिडकोनं काय पॉलिसी ठरवलेलं आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं काय पॉलिसी ठरवलेलं आहे ते समजल्याशिवाय आणि आमच्या जागेच्या ॲक्विजिशन संदर्भातली कुठलीही प्रोसिजर पुढे जाण्याच्या अगोदर सेक्शन 26 प्रमाणे कलेक्टरनी आमच्या जागेची आजच्या दिवसाची बाजाराची किंमत ही इस्टॅब्लिश केल्याशिवाय आम्ही या जागेच्या ॲक्विजिशनमध्ये कुठल्याही प्रकारे भाग घेणार नाही। बरं, इथे सगळे शेतकरी आहेत साधारण, म्हणजे कुठल्या गावचे शेतकरी आणि त्यांची किती जमीन म्हणजे त्यांना ॲक्वायर करायची असेल? आता ही आजची जी मोजणी आहे ही कुंडेवालमधली मोजणी आहे। कुंडेवालमधल्या एक 22 ते 25 एकर
जागेच्या संदर्भातली मोजणी आहे. कुंडेवालमधले टोटल त्यांना 67 एकर जागा घ्यायची आहे. याच्या बाजूला मानघरमधली एक 75 एकर त्यांना जागा घ्यायची आहे आणि अजून दापोलीमध्ये 60 एकर घ्यायचे आणि करंजाडेमध्ये एक 20-25 एकर जागा घ्यायची आहे. ही सगळी जी जागा आहे, ही सगळी जागा त्यांना कंपल्सरी लँड ॲक्विजिशन करताना याच्यामध्ये जागेचा मालक हा या शहरीकरणामध्ये कसा भागीदार असेल हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पहिल्यांदा सांगावं लागेल. म्हणजे आत्तापर्यंत नवी मुंबई वसवताना 1894च्या कायद्यानं जमीन घेऊन किंवा 22.5% ज्या लोकांनी विलिंगली सिडकोला जमीन दान केली त्या प्रकारचं शहरीकरण आणि त्या प्रकारचं ॲक्विजिशन आता शक्य नाही. आता सिडकोकडील जमीन जर सिडको 5 कोटी रुपये गुंठ्याने विकू शकते, 7.5 कोटी रुपये गुंठ्याने विकू शकते, तर शेतकऱ्यांच्या जमिनीला पण तशाच प्रकारचा योग्य तो भाव मिळणं हा आमचा हक्क आहे. आणि म्हणूनच आजूबाजूच्या जमिनीच्या विक्रीच्या व्यवहारांचा संदर्भ घेऊन आम्ही आमच्या जागेची किंमत 2,48,00,000 रुपये गुंठा ही मागणी केलेली आहे. आणि त्या मागणीसाठी आम्ही सर्व कायदेशीर पेपर दिलेले आहेत. हे आम्ही आज नाही, 1 वर्षापूर्वी आम्ही कलेक्टरकडे मागणी केलेली आहे. सिडको आज जमीन घेण्याच्या गोष्टी करते. हे सिडकोनं जमीन घेण्याची प्रोसिजर चालू करायचं 1 वर्ष अगोदर आम्ही कलेक्टरना कळवलेलं आहे, आम्ही IGR ऑफिसला कळवलेलं आहे, आम्ही रेव्हेन्यू सेक्रेटरीनं कळवलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की आमच्या जागेची जी किंमत आहे ही आता आजूबाजूला जे सिडको विक्री करणाऱ्या जमिनीच्या व्यवहाराशी जर त्याची तुलना केली तर आमच्या जागेची किंमत ही 2,48,00,000 रुपये गुंठा असणं अपेक्षित आहे. आणि ती जमिनीची किंमत इस्टॅब्लिश झाल्यानंतरच आमच्या जमिनीच्या ॲक्विजिशनची काम पुढे जाईल. भूसंबंधाचे अधिकारी आज आलेले आहेत, तर ते मोजणी करण्यासाठी आलेले आहेत. त्यांना मोजणी करून देणार आहात का? नाही, ह्याच्या अगोदरसुद्धा ते 1 महिन्यापूर्वी 4 तारखेला आले होते. त्या मोजणीलासुद्धा आम्ही विरोध केलेला आणि त्या मोजणीचा विरोध केल्यानंतर आम्ही कन्सर्न मेट्रो सेंटरचे जे उपजिल्हाधिकारी आहेत त्यांना आम्ही सगळे शेतकरी जाऊन भेटलो. त्यांना आम्ही आमचे हे सगळे डिमांड त्यांच्यासमोर ठेवले. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्याकडं तुम्हाला कशासाठी जमीन पाहिजे ह्याचं लेखी आम्हाला द्यायला पाहिजे. ज्यांना ही जागा घ्यायची आहे त्यांना शेतकऱ्यांची जमिनीच्या किमतीच्या विषयीची मागणी 20% विकसित भूखंड या सगळ्या गोष्टी तुम्ही कन्वे करायला पाहिजेत. आणि ज्यांना जमीन घ्यायची आहे त्या सिडकोची जर याला मान्यता असेल तर ती लेखी मान्यता घेऊनच तुम्ही आमच्याबरोबर लेखी कळवून ही प्रोसिजर पुढे न्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी मेट्रो सेंटरवाले व्हर्बली जाऊन सिडकोकडे भेटणार, सिडकोवाले व्हर्बली त्यांना मेट्रो सेंटरवाल्यांना काहीतरी सांगणार, अशा प्रकारे ही प्रोसिजर पुढे जाणार नाही. त्याच्या पुढं जाऊन म्हणजे आम्ही हे मेट्रो सेंटरला सांगितल्यानंतर त्याच्यात पुढं 2 पावलं जाऊन आम्ही सिडकोचे JMD, CLSO आणि MD यांना भेटून आम्ही आमचे डिमांड त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत. आम्ही रेव्हेन्यू सेक्रेटरी मिलिंद म्हैसकर साहेब यांना पर्सनली भेटून सांगितलेलं आहे की तुम्हाला लार कायद्यातल्या प्रोव्हिजनप्रमाणेच हे लँड ॲक्विजिशन करावं लागेल. UD सेक्रेटरींना परवा दिवशी भेटून असीम गुप्ता साहेबांना सांगितलेलं आहे की तुम्हाला शहरीकरण करताना जमिनीचा मालक हा त्याच्यामध्ये भागीदार कसा असेल ही गोष्ट ठरवल्यानंतर त्या प्रकारचा निर्णय घेतल्यानंतरच तुम्हाला जबरदस्तीने जमीन घेता येईल. आता याच्यामध्ये आमची शासनाकडं एवढीच मागणी आहे की लार कायद्याची काटेकोरपणे पालन करून त्याच्यामध्ये जमीन मालक म्हणून असलेल्या आमच्या प्रत्येक हक्काचं काटेकोरपणे पालन केल्याशिवाय आम्ही जमीन ॲक्विजिशनच्या प्रोसिजरमध्ये भाग घेणार नाही. जमीन मोजणीसाठी दुसऱ्यांदा अधिकारी आलेले आहेत. वारंवार आपण विरोध करत आहात, मात्र पोलीस बळाचा वापर करून जर सर्वे झाला किंवा ड्रोनद्वारे सर्वे झाला तर आपली पुढची भूमिका कशी असेल? मी पोलीस ऑफिसरांनी म्हणजे पोलीस कमिशनर नवी मुंबईचे आहेत त्यांनासुद्धा मी पत्र लिहिलेलं आहे. मी त्यांना सांगितलेलं आहे की सर्वे करण्यासाठी आमचा अपोज आहे आणि आमचा जो अपोज आहे तो कायदेशीर मार्गाने म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं कायदेशीर लेखी करस्पॉन्डन्स झालेलं नाही. त्याच्यामुळं आमचा तो अपोज आहे. आणि हे अशा प्रकारचा आमचा कायदेशीर अपोज असताना जर पोलीस कमिशनर साहेबांनी जर सर्वेसाठी जर पोलीस प्रोटेक्शन दिलं तर त्यांनी आमच्या राईट टू ओन प्रॉपर्टी ह्या फंडामेंटल राईटच्या अगेन्स्ट पोलीस प्रोटेक्शन देते असं होईल. त्याच्यामुळं आम्ही या देशातले नागरिक म्हणून आम्हाला मालमत्ता ओन करण्याचा मालकीमध्ये ठेवण्याचा मूलभूत हक्क आहे आणि त्या हक्काच्या अगेन्स्ट पोलीस प्रोटेक्शन सर्वेसाठी पोलीस प्रोटेक्शन देऊ शकत नाहीत आणि त्यांनी जर तसं दिलं तर ते बेकायदेशीर होईल. हे मी पोलीस कमिशनरनं कळवलेलं आहे. त्याच पत्राची प्रत मी रेव्हेन्यू सेक्रेटरी आणि UD सेक्रेटरींना दिलेलं आहे. त्यामुळं पोलीस
कमिशनरनी या पद्धतीने निर्णय घेताना ह्या दोघा जणांचा कॉग्निजन्स घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं पोलीस प्रोटेक्शन ते देऊ शकणार नाहीत असं आम्हाला वाटतंय. बाजूला शेतकरी आहेत. आता तुम्हीच मगाशी बोलत होता की बऱ्याच वेळेला काय होतं की त्यांना पाहिजे त्या पद्धतीने तुमचा सर्व्हे केला जातो, त्याचे रिमार्क्स दिले जातात आणि त्याच्याविरोधात तुम्हाला कोर्टात जावं लागतं, असं होतं. आता सुद्धा साहेब काय म्हणाले की पोलीस प्रोटेक्शन देणार नाही पोलीस, परंतु पहिले ते पोलीस प्रोटेक्शन देतील आणि नंतर तुमच्यावर गुन्हे दाखल करतील की तुम्ही त्या ठिकाणी सरकारी कामामध्ये अडथळा आणला आणि नंतर तुम्ही जाल कुठे कोर्टात की त्यांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले. या सगळ्यामध्ये शेतकरी भरडला जातो. तुमचा एक शेतकरी म्हणून या सगळ्या प्रक्रियेच्या बाबतीत काय म्हणते? तुमचं नाव सांगा अगोदर. माझं नाव के म्हात्रे, मी दापोलीचं आहे. हा गाव माझ्या मामाचा आहे. इथं जमीन आमच्या आईची आहे. दापोलीत जमीन आहे. मानगरमध्ये माझी 15-20 एकर जमीन आहे. साहेब, तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, सरकार आमचं आहे. सरकारने कायदे चांगले केलेत तर त्याचे इम्प्लिमेंटेशन हे अधिकारी आहेत ना, नालायक अधिकारी आहेत, नालायक, ती इम्प्लिमेंटेशन चुकीची करतात आणि शेतकरी कसा खड्ड्यात जाईल याचा प्रयत्न करतात. मी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सांगतो, मुख्यमंत्री साहेब तुमचा खूप गाजावाजा आहे. आम्ही BJPवाले आहोत. सरकार आमचं आहे, केंद्र सरकार आमचं. मग शेतकऱ्यावर अन्याय का? तुम्ही याच्यात लक्ष घाला आणि ॲज पर आमचा विरोध नाही, तुम्हाला विकासाला विरोध नाही. आमचा विरोध आहे फक्त शेतकऱ्याला काय देणार त्याचं तुम्ही सांगा आम्हाला. आमची इच्छा एवढीच आहे का केंद्र सरकारने जो कायदा पारित केला आहे लाटचा, त्या लाटप्रमाणे जमिनी घ्या, त्याची व्हॅल्युएशन द्या. शेतकरी खुशाल तुम्हाला जमिनी देतील, स्वतः मोजून देतील. पण तुम्ही हे चुकीचे पायंडे पाडता. तुमचे सरकारी अधिकारी, याच्यात मेन म्हणजे सरकारी अधिकारी चुकीचा पायंडा पाडतो. मला वाटत नाही तुमच्यापर्यंत पोहोचला असेल किंवा काय, पण मी या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आवाहन करू इच्छितो, साहेब याच्यात लक्ष घाला आणि शेतकऱ्यांच्या पोटावर पाय येते ते थांबवा. आता इथं सिडकोचे समोर सर्वे आले आहेत, त्यांना आपण विचारूया. एवढंच मला म्हणायचं आहे. सर एकच बोला. म्हणजे शेवटचाच प्रश्न, तुमचं म्हणणं की आम्ही आता त्यांना सर्वे करून देणार नाही. तुम्ही मागणी पण केली होती ना अनेक वेळेला, म्हणजे सगळं हो, मला स्वतःला फसवलं, खूप फसवलं. पत्रव्यवहार सगळं केलेलं आहे तुम्ही. हो. त्या पत्रव्यवहाराला उत्तर किंवा तुम्हाला शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपाने बोलवलेलं आहे का? म्हणजे पत्रव्यवहाराला उत्तर देणं यांचं कामच नाही. यांना माहितीच नाही. माझी स्वतःची मेट्रो 10 पत्र आहेत. आयुष्यात कुठला पत्राचं उत्तर देत नाही. जा मारा, एकच घेऊ जा आणि कोर्टात जा. कोर्टात किती वर्ष जा. आता मी स्वतः 8 वर्ष फेऱ्या मारतोय, काही रिझल्ट नाही. माझ्या अवॉर्डमध्ये असं लिहिलं त्यांनी का शेतकऱ्यांनी 20% भूखंड घ्यायला असहमती दर्शवली. तुम्ही घेतलाच नाही असं त्यांचं म्हणणं, पण मला कधी दिलाच नाही. मागितला 50 वेळा मागितलं. 50 पत्र असते माझ्याकडं, लेखी दिलेत, सगळं दिलं, तोंडी जाऊन भेटलोय. त्यानंतर कोर्टात आता आमच्या हातात नाही, हायकोर्टात जा. हायकोर्ट गेले 8 वर्ष फेऱ्या मारतो, अद्याप रिझल्ट लागत नाही. मी हायकोर्टात मारतो म्हणजे मी एक सदन शेतकरी आहे म्हणून. गरीब शेतकरी काय करेल आमचा? का हायकोर्टात तुम्हाला हायकोर्टच्या वकिलांना 1 एप्रिलला 1 ते 2 लाख रुपये लागतात. इथं आमच्या लोकांना 2-3 हजार मौत आहे. सिडको काय करोडोची संस्था आहे. सिडको पैशावर सिडको म्हणजे कोण हो? हे अधिकारीच जास्त त्याच्यात एकदम माजलेत, बोलत माजलेत, त्यातला प्रकार आहे. सरकार देतो ना, सरकारने कायदा काढला त्या पण घ्या ना बाबा. हो, आमची कुणा आहे, पण ते कायदे फाट्यावर मारायचे आणि यांना फुकटमध्ये 20% म्हणजे काय 100% फुकट जमीन मिळतो यांना. आणि ज्यावेळेला ज्या लोकांनी दिली, आता माझ्या तोंडातून वाईट येईल एका दिलेस, त्या मिटिंगला मी होतो. मी स्वतः विरोध केला होता पृथ्वीराज चव्हाणांना. 20% काय मिळणार आम्हाला, पण आमचे काही त्या कालचे पुढारी नाही द्यायलाच पाहिजे. मला एकट्याला बाजूला पाडला त्याला. अमर रहे, अमर रहे दिवा पाटील साहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे दिवा पाटील, अमर रहे. विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव लागलंच पाहिजे. विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव लागलंच पाहिजे. भूमिपुत्रांचे कैवारी दिवा पाटील साहेब यांचा विजय असो. तुमचं नाव काय साहेब? मी सचिन हरेश्वर वैती, सिडकोमध्ये भूमापक या पदावर आहे. या सर्व जमिनीचा मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही प्रस्ताव पाठवलेला होता सिडकोच्या वतीने संपादन करण्याचा. त्याच्यावर नाही मोजणी चालू आहे. मोजणीला तरी विरोध आणि मोजणी करणार नाही असं सांगितलं इथल्या अधिकाऱ्यांनी. हां, मग आता हे कसं त्यांच्यातर्फे जे आहे मेट्रो सेंटरकडनं ही मोजणीचं हे लावलेलं आहे. त्यांच्याकडनं जे होईल
त्याप्रमाणे पुढील कारवाई त्यांच्याकडनंच होणार आहे. शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या जमिनी सिडको संपादन म्हणजे काही कामासाठी करताना शेतकऱ्यांना कशा प्रकारचा मोबदला असेल, कशा प्रकारचं त्यांचं पुनर्वसन असेल, या प्रकारची त्यांना कल्पनाच नाही आहे. आणि मग भूसंपादन करताना सर्वे करताना जर शेतकऱ्याला कल्पना नाही तर ते देणं गरजेचं आहे असं त्यांचं मत आहे, म्हणून सर्वे होत नाही आणि त्यांचा या ठिकाणी विरोध आहे. काय सांगाल यांना? नाही, खरं म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा उद्देश असा की सर्व पत्रव्यवहार इथल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे तुमच्याशी, परंतु त्या पत्राला एकाला तुम्ही उत्तर दिलं नाही, तुम्ही लेखी काय त्यांना कळवत नाही आणि म्हणून तुम्हाला विरोध आहे. नंतर ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2013च्या कायद्याप्रमाणे जर तुम्ही संपादित केली जमीन 100% फॉलो करून तर त्यांची मान्यता आहे असंही देखील सांगतात. सदरची जे संपादन प्रक्रिया ही मेट्रो सेंटरकडनं चालू आहे. जो पत्रव्यवहार केला असेल तो मेट्रो सेंटरकडनं केला आहे त्यांनी, आणि मेट्रो सेंटरचा मी प्रतिनिधी नाही, मी सिडकोमधनं आलो आहे. आम्ही संपादन करतो म्हणून एक संपादन याच्यासाठी आम्हाला बोलवण्यात आलेलं आहे. संपादन करणारी मेट्रो सेंटर आहे, त्यांच्याकडनं ते झालं पाहिजे की काय पॅकेज देणार, कसं देणार हे त्यांच्याकडनं व्हायला पाहिजे.